बाई तुझा आशीर्वाद मालिकेच्या पुढील जबरदस्त ट्विस्टमध्ये आपल्याला एक धक्कादायक ट्विस्ट बघायला मिळणार आहे प्रेक्षकांनो. आता कालचा ट्विस्ट जो मी टाकला होता आपल्या चॅनलवरती की चुकून राजा यशोदाच्या कानफाटात मारतो आणि त्यानंतर राजावरती चिडलेली अवनी एक धक्कादायक निर्णय घेते. पण तो निर्णय नक्की काय आहे हे आज तुम्हाला या व्हिडिओत बघायला मिळेल. पण अवनी असा धक्कादायक निर्णय का घेते याचं कारणही तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मंदिरात अवनीची भेट झाल्यावर आत्याने तिला हे सांगून घाबरवलं होतं की अण्णाने स्वतः त्यांच्या बायकोचा खून केला होता आणि त्याच खुनाच्या आरोपात ते कितीतरी काळ तुरुंगात होते. आता अवनीला ते सत्य जाणून घ्यायचं असतं. आत्याच्या बोलण्यावर ते विश्वास ठेवत नाही. पण खरंच असं झालं असेल का? तिचं मन विचारात गोंधळून जातं. आता याचं उत्तर फक्त यशोदा देऊ शकतात. असा विचार करून अवनी हिम्मत करून यशोदाला विचारते की अण्णा तुरुंगात होते का? त्यांनी तुमच्या आईचा खरंच खून केला होता का? असं ती घाबरत विचारते. आता प्रश्न ऐकून यशोदाला घाम फुटतो. अवनी अचानक हे सगळं का विचारते? त्यावर अवनीला उत्तर जाणून घ्यायचं असतं. यशोदा म्हणतो की हो, अण्णा तुरुंगात होते. अवनी धक्क्याने विचारते की काय? म्हणजे खरंच त्यांनी खून केला होता का? त्यावर यशोदा म्हणतो की अवनी हे बघा, या सगळ्याबद्दल मला खरंच काहीच माहिती नाही आहे. म्हणजे गावातले खूप सारे लोक असे बोलतात माझ्या अण्णांबद्दल की त्यांनी माझ्या आईचा खून केला होता आणि म्हणून ते तुरुंगात होते. पण आई आणि अण्णांमध्ये काय झालं होतं आम्हाला खरंच कुणालाच काहीच माहीत नाही आहे. आता अवनीसुद्धा संभ्रमात पडते. पुढे यशोदाला काही न बोलता ते बाहेर येते. आता बाहेर आल्यानंतर प्रेक्षकांनो इथे मात्र अवनीला एक नवी वाट सापडते, तीही अण्णांमुळे. आता ती कशी? कारण जेव्हा अवनी बाहेर येऊन बसते ना त्यावेळेला तिथे अण्णा येतात. आता जो राजाने पेपर नवीकडनं घेतला होता त्या पेपरमध्ये अण्णाने चकना ठेवला होता, म्हणजे खारे शेंगदाणे हो. आता अवनी आल्यानंतर अण्णा ते खारे शेंगदाणे खात असतात. दारूची बॉटल असते पण अवनी आल्यानंतर मुद्दाम ते लपवतात आणि अवनीला ते खारे शेंगदाणे खायला देतात. अवनी सुरुवातीला नकार देते, पण नंतर ती जेव्हा अण्णांकडून घेते त्यावेळेला ते शेंगदाणे घेतल्यानंतर तिला एक जाहिरात दिसते आणि ती जाहिरात पाहिल्यानंतर ती असे काय ताडकन उठते ना की तिने मनात आता एक काहीतरी ठरवलेलं असतं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटेच्या वेळी अवनी जेव्हा उठून बाहेर येते त्यावेळेला ना अण्णा कोयत्याला धार लावताना दिसतात. अण्णा विचार करतात की कापलं तर 2 तुकडे व्हायला पाहिजे, म्हणजे एका गावात. अवनीच्या मनात धडकी भरते की हे कशाबद्दल बोलत आहेत आणि घाबरून ती आतच पळते की यशोदा येतो आणि तो अण्णांना विचारतो की अण्णा तुम्ही अवनीला काही म्हणालात का? अण्णा म्हणतात की सुनबाई कधी आली होती इथं? यशोदा म्हणतो की मग ती त्या घाबरल्यासारखं का घरात पळाल्या? अण्णा म्हणतात की माहीत नाही, म्हणजे सुनबाई आल्यात माहीतच नव्हतं. यशोदा विचारतो की कोयता कशाला आणला आहे हा इथे? त्यावर अण्णा सांगतात की अरे ते रेडिओला मी ऐकलं ना, तिथले डॉक्टरांची मुलाखत होती, ते सांगत होते की रोज शहाळ्याचं पाणी प्यायला पाहिजे आणि त्याचं खोबरं पण खायला पाहिजे. मी काही शहाळे आणून ठेवल्यात, मग ते कापायला नको का? म्हणून याला धार लावतोय. आता काही वेळाने जेव्हा पूर्णतः उजाडलेलं असतं त्यावेळेला अवनी तयार होते आणि बाहेर चाललेली असते. धन्या तिथे विचारतो की वहिनी तुम्ही कुठे चाललात? अवनी सांगते की मंदिरात. त्यावर तो म्हणतो की अहो पण माझी आंघोळ पण नाही झाली. अवनी म्हणते की नाही, मी एकटीच जाऊन येते. त्यावर यशोदा अवनीला चहा देतो आणि सांगतो की अहो एकटे कशाला जात आहेत, धन्याला घेऊन जा ना सोबत. त्यावर अवनी म्हणते की नाही, मंदिर जवळच आहे ना, मी स्वतःच जाऊन येते. पण अवनीच्या मनात एक वेगळंच वादळ चालू असतं. मनातच ती दांगट कुटुंबांची माफी मागते की माफ करा, माझ्यामुळेच तुम्हा भावाभावामध्ये भांडण होतं आहे. यशोदा हो, राजाने तुम्हाला मारल्याचं मला आठवलं तरी खूप त्रास होतो, खूप वाईट वाटतंय. आता तिथे पाने आणि धन्या दोघांना पण यशोदाची काळजी वाटत असते की रात्रभर यशोदाला झोप लागली असेल का, त्याला वाईट तर वाटत नाही आहे ना. पण यशोदा त्यांच्याशी हसून बोलतो मनमोकळेपणाने की त्याला काहीही वाईट वगैरे वाटलेलं नाही आहे. त्यावर आता
धान्या तिथे विचारतो की वहिनी, तुम्ही रागवून तर जात नाही आहात ना मंदिरात? त्यावर अवनी म्हणते की अरे धनू, असं काहीच नाही आहे, जवळच मंदिर आहे, चालत जाऊन शांतपणे बसून यावं असा विचार केला फक्त. अवनी आता घराच्या बाहेर पडते, पण तोपर्यंत अण्णा, दत्ता काका आणि सुलभाताई यांचं नेहमीचं भांडणच चालू होतं की नारळावरून. कारण अण्णांनी सुलभाताईचा कढीपत्ता जसा चोरला होता ना, तसे नारळ पण घेत असतात आणि त्यावरूनच भांडण चालू होतं. त्यावर अण्णा, दत्ता काका आणि सुलभाताईला छडेतोड उत्तर देतात की हे नारळाचं झाड आणि या झाडावरनं पडणारे नारळ, या सगळ्यावर फक्त माझा अधिकार आहे. इथनं आंबे पडो, नारळ पडो, याचा एकमेव मालक फक्त मीच आहे, कळलं ना? तिथे यशोदा येतो आणि यशोदा आता त्यांना ओरडतो की अण्णा, अहो काय करते, कशाला भांडणं करताय, जाऊ देत गे, चला आतमध्ये चला. मुद्दाम अण्णा नाचून ना त्यांना डिवचत असतात. यशोदा तिथे समजावतो की अण्णा, अहो एकच नारळ आहे, घेतला तर घेऊ दे, काय फरक पडतोय, सोडून द्यायचं तर उगाच तुम्ही पण. त्यावर अण्णा यशोदाला ओरडतात की याच्या, तू ग बस, आज नारळावरून वाद घालतायत, आधीपासूनच हे घर माझं आहे म्हणतायत, हे लोक सगळं हडपायलाच बसले आहेत, तुला ना यांचे स्वभाव माहीत नाही आहेत. तिथे अवनी असते. अवनी यशोदाला म्हणते की मी जाऊन येते. अण्णा तेव्हा तिला पाहतात तेव्हा एकदम चिडीत चूप होतात. शाळेत बाई ओरडल्यानंतर जसं लहान मुलं गप्प होतं ना, अगदी तसं. आता घरात येथे धन्या विचारायला लागतो की यशोदाने राजादाने वहिनीनं जे काही सांगितलं होतं ते खोटं होतं. खरं तर मला त्या दिवशी बोलतानाच समजलं होतं. मी आणि वहिनी जेव्हा घरात आलो तेव्हा तुमच्यात इतकं मोठं भांडण झालं आणि आपले हे अण्णा आता त्यांच्यासमोरच वाद घालतायत. त्यावर यशोदा समजावतो की सोड ना, या सगळ्याचा अवनी काही चुकीचा अर्थ काढणार नाहीत. त्यावर धन्या घाबरतो आणि सांगतो की चुकीचा अर्थ कसे काढणार आहेत, मला हे सगळं बघून खरंच लाज वाटते. या सगळ्या गोष्टी घरात बाई कधीच टिकणार नाही असं आपल्या गावातले लोक म्हणतात. एवढंच काय, त्यात त्या सतत नाट लावून असते. खरं तर यशोदा, मला आता आपल्या सगळ्यांचाच इतका राग येतोय ना की आपल्या घराला बाईचा आशीर्वाद मिळावा, एखादी बाई आपल्या घरी राहावी, टिकून राहावी अशी अपेक्षा करतो ना, पण खरं तर त्याची आपली लायकीच नाही. त्यावर यशोदा धन्याला सांगतो की हे सगळं काही तू सोडून दे आणि तुझं कॉलेजचं बघ. तोपर्यंत अवनी कुठे जाते माहिती आहे? एक भाड्याने रूम बघण्यासाठी. ती एका घरमालकाची भेट घेते. ज्या वेळेला अण्णांनी तिला खारे शेंगदाणे खायला दिले होते ना, त्या पेपरमध्ये तिने ती जाहिरात पाहिलेली असते आणि म्हणून त्या घरमालकाची जाऊन भेट घेते. अवनीने आधीच फोन करून त्यांच्याशी थोडा संवाद साधलेला होता. त्यावर तो घरमालक म्हणतो की हां, तुम्ही रात्री फोन केला होता, पण तुम्ही काय करता? अवनी सांगते की मला इथे नोकरी मिळणार आहे. ते विचारतात की कोणत्या कंपनीत? त्यावर अवनी सांगते की नाही, माझं आर्किटेक्टचं शिक्षण पूर्ण झाले, मी इथे इंटर्नशिपसाठी आले आहे, 3 महिन्यात मला नोकरी मिळेल, म्हणून मला भाड्याने खोली घेऊन राहायचं आहे. ते घरमालक आता बरेचसे प्रश्न विचारतात की तुम्ही कोणत्या गावच्या आहात? अवनी सांगते, तुमचं लग्न झालं आहे का? अवनी थोडी संभ्रमात पडते की पण ती सांगते की हो सर, झाले. त्यावर ते प्रश्न विचारतात की तुमचे पती काय करतात? अवनीला राजावरती इतका राग असतो की ती त्या घरमालकाला सांगते की ते इथे नाही आहेत, बाहेरगावी असतात. ते म्हणतात की अच्छा, म्हणजे तुम्ही एकटेच राहणार आहात का? त्यावर अवनी सांगते की हो, सध्या मी इंटर्नशिपवर आहे, मला नोकरी लागली तर मग माझा नवरा इथे येईल. त्यावेळेला तो घरमालक विचारतो की पण सध्या ते कुठे राहत आहेत, म्हणजे तुमचे पती? अवनी सांगते की ते त्यांच्या नातेवाईकांसोबत राहत आहेत. त्यावर तो विचारतो की पण कुठे? अवनी सांगते की नाशिकमध्ये. आता घरमालक बावचाळल्यासारखा तिला प्रश्न विचारतो, सगळी माहिती घेतो तिच्याकडनं. ते का नाही आलेत? त्यावर अवनी सांगते की माझ्यासोबत येणार होते, पण ऐनवेळी त्यांना काहीतरी काम निघालं म्हणून. त्यावर तो घरमालक आता प्रश्न विचारल्यानंतर अवनीला सांगतो की ठीक आहे, खोली वरच्या मजल्यावरती आहे, तुम्ही थांबा, मी चावी घेऊन येतो. आणि दोघे जण आता वरती जातात. अवनीला तो घरमालक आतमध्ये घेऊन जातो आणि तो दाखवतो की हेच ते घर, ही मुख्य रूम आहे, त्याच्या बाजूला बाथरूम आहे, तुम्हाला हवं असल्यास तुम्ही इंडक्शन शेगडी ठेवून स्वयंपाक करू शकता.
फॅन वगैरे सगळं व्यवस्थित चालतं आहे. पुढे तो सांगतो की घराचं लाईट बिल तुम्हाला वेगळं भरावं लागेल. हे बघा, पहिले 100 युनिट तर मोफत आहे, पण नंतरचं बिल जे आहे ते जास्तीचं तुम्ही वापरलेलं तुम्हाला भरावं लागेल. आता सगळे रूम वगैरे पाहिल्यानंतर तिथे तो घरमालक विचारतो की मॅडम तुम्हाला घर आवडलं का? त्यावर अवनी त्यांना विचारते की पण भाडं किती आहे? तो घरमालक ॲडव्हान्स पेमेंट 30,000 रुपये करायला सांगतो. आता अवनीला मोठा धक्काच बसतो. त्यावर तो घरमालक सांगतो की अहो मॅडम, 10 महिन्यांचं भाडं जरा ॲडव्हान्समध्ये भरून द्यावं लागतं ना. आणखीन 4 जणांचे फोन आले आहेत मला. आज ना उद्या घर बघायला येणारच आहे. तुम्हाला घर आवडलं असेल तर हे बघा, 3,000 रुपये टोकन ॲडव्हान्स देऊन बुक करून टाका. उद्या येणाऱ्यांनी टोकन दिलं तर मी डायरेक्ट त्यांनाच घर देऊन टाकेन. अवनी त्यांना रिक्वेस्ट करते की नाही नको, घर दुसऱ्या कोणालाही देऊ नका, मला आवडलं आहे. आणि अवनी स्वतः 3,000 रुपये टोकन ॲडव्हान्स देते. तो घरमालक म्हणतो की ठीक आहे, जेव्हा तुम्ही सामान घेऊन राहायला याल तेव्हा उरलेले ॲडव्हान्स पैसे द्या. तो विचारतो की तुम्ही कधी येणार आहेत राहायला? अवनी सांगते की मी उद्याच येते. आता अवनीने हे सगळं मनावर दगड ठेवून केलेलं असतं. एकतर तिला कोणाचाच आधार नाही, त्यात दांगट कुटुंबामध्ये आपल्यामुळेच वाद होत आहेत असा विचार करून ती त्यांच्यापासून दूर राहायचं ठरवते. तर इकडे राजाला इतकी लाज वाटत असते. बाहेर येतो तो, यशोदाला पाहतो. यशोदाला हाक मारतो. यशोदा विचारतो की काय झालं? यशोदा सांगतो की अरे काय नाही, ते काल पाऊस पडला होता ना, वादळ आलेलं, त्यामुळे ते झाड थोडं झुकलं होतं, म्हणून थोडा आधार देऊन उभं केलं. बोल ना, बरं आज जायचं आहे का? चल बोल. त्यावर राजा यशोदाची माफी मागतो की सॉरी. यशोदा हसत विचारतो की सॉरी, पण कशासाठी? राजा अचानकच त्याच्यासमोर रडायला लागतो. तो शरमेने मान खाली घालून त्याची माफी मागतो की काल तुला मारण्याचा माझा कुठलाच हेतू नव्हता. म्हणजे पाण्याबरोबरच बोलत होता. त्याला मारताना तू मध्ये आला आणि चुकून तुला मार लागला. सॉरी, मला माफ कर. त्यावर यशोदा मोठा भाऊ मोठ्या मनाने त्याला माफ करतो, मोठ्या मनाने समजूनही घेतो. राजाच्या अश्रू पुसत म्हणतो की काय हे राजा, मला माहीत नाही का? तू मला येऊन सांगायला हवं आहे का हे सगळं? राजा म्हणतो की मी तुला मारलं हे मी स्वतःच स्वीकारू शकत नाही. आतल्या आत मला इतकं वाईट वाटते, माझंच मन मला खाते. खरंच सांगतो, मी तुला मारण्यासाठी आलो नव्हतो. अरे चुकून लागलं. राजाच्या मनात गिल्ट असतं, पण यशोदा त्याला सांगतो की सोडून दे आता, मला समजलं आहे आणि मला माहिती आहे की मुद्दाम नाही केलं तू हे सगळं. राजा त्याला विचारतो की जोरात लागलं का? त्यावर यशोदा म्हणतो की राजा, तू मारल्यावर मला कसं लागणार? सोडून दे ना आता. आणि हे बघ, आता तुम्ही दोघांनी अजिबात भांडण करू नका. अरे दिवसातून एकदा तरी का असे ना, तू आणि पाने दोघे पण भांडताना अवनी नेहमी तुम्हाला बघतेच आहे. अरे आपल्याबद्दल, आपल्या घराबद्दल ती काय विचार करेल तूच सांग. काल जेव्हा मी तुला विचारलं तेव्हाच जर तू सांगितलं असतं तर हे भांडण झालंच नसतं ना. का नाही सांगितलं सगळं? त्यावर राजा स्पष्टीकरण देतो की नाही, जेव्हा मला समजलं की तू तिला काय खरं सांगितलेत तेव्हा मला काय करावं सुचत नव्हतं. एकामागून एक त्या मला नुसतं प्रश्नच विचारत होत्या. मी पूर्णपणे हादरून गेलो होतो. तुला माहिती आहे का, मी जेव्हा घराविषयी त्यांच्याशी खोटं बोललो तेव्हा आमचं लग्न होईल, आम्ही कधी एकत्र राहू असा विचारच मी केला नव्हता. एक मुलगी आपल्या कुटुंबाबद्दल विचारत होती. फक्त त्यांनी आपल्या कुटुंबाबद्दल, तुम्हा सगळ्यांबद्दल चांगलं समजावं म्हणून त्यावेळी फक्त मी त्यांना खोटं बोललो होतो. ते चुकीचं होतं, मी असं म्हणतच नाही आहे. पण आमचं लग्न झाल्यावर जर मी खरं सांगितलं असतं तर त्या मला सोडून जातील अशी भीती वाटत होती. कारण ऐकून यशोदा म्हणतो की ठीक आहे, सोडून दे. तू तिला खरं सांगणार होतात ना, तर मला आधी एक शब्द तरी सांगायचाच ना. आणि तसंही राजा, इंटरव्ह्यूबद्दल तू खोटेपणा का केलात? मला वाटलं की तू परत कधीच अवनीशी खरा वागणार नाही आणि तुझं जे हे वागणं असंच चालू राहिलं तर, म्हणून मी स्वतःहून खरं सांगितलं. त्यावेळेला तू माझ्या ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतात. हे बघ, तुझ्यासारखं पटापट मला खोटं बोलणं जमत नाही. आपल्यावर विश्वास ठेवून जर कोणी बोलत असेल तर आपण त्यांच्याशी खोटं कसं बोलू शकतो?
मी जे काही खरं सांगतोय ते भविष्यात तुझ्या आयुष्यासाठी चांगलं ठरेल. यशोदा आता तिथे राजाला आपल्याकडे बघायला सांगतो. हे बघ राजा, जर तू त्यांच्यापासून खरं लपवलं असतं आणि त्यावेळेला त्यांनी स्वतःहून जर खरं शोधून काढलं असतं तर परिस्थिती हाताबाहेर गेली असते ना. राजा म्हणतो की हो, तू म्हणतोस ते पण बरोबर आहे, मला कळतंय. यशोदा तिथे राजाला सल्ला देतात की यापुढे कधीच खोटं बोलू नकोस. तुझ्या एका खोट्यामुळे आपण कुठे येऊन पोहोचलोय बघितलं ना. तुला जर वाटत असेल की अवनीने याच घरात राहावं तर पुढे नेहमी खरा वाग. त्यावर राजा म्हणतो की खोटं बोलणं मला तरी कुठं आवडतं, पण तुला आठवतंय की नाही मला माहीत नाही, पण जेव्हा आपले अण्णा जेलमध्ये गेले होते मी खूप लहान होतो, काहीच समजत नव्हतं. गावातले लोक आपल्या अण्णांचं नाव घेऊन माझ्याची काहीही वाईट बोलायचे. माझ्या वयाची मुलं मला त्यांच्यासोबत खेळायला पण घेत नव्हती. तुझ्यासोबत राहू नकोस असं आमच्या आईबाबांनी सांगितलं असं म्हणायचे. मला कायम त्यांनी दूर ठेवलं स्वतःपासून. दुकानात काही सामान घ्यायला गेलो तर ते देत नसायचे. शाळेत शिक्षक पण कधी मला प्रेमाने बोलल्यात असं आठवत नाही. सगळेच जण आपल्या अण्णांच्या चुकीमुळे मला टोमणे मारायचे. आता त्यावेळी लहान वयात या सगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागलं. त्यावेळेला मी काय करणार. तेव्हापासून नकळतपणे मी या घराचा अण्णाचा तिरस्कार करत होतो. नंतर मी ठरवलं यशोदा की आपल्या घराची खरी ओळख लपवली तर मला समाजात मान सन्मान मिळेल असं मनात कुठेतरी माझ्या पक्क बसलं होतं. मी अनोळखी लोकांसमोर आपल्या घराविषयी खरं कधीच बोललं नाही. आता एक सवयच झाली. पण यशोदा असं नाही आहे की तू एक घमंडी काम करतो म्हणून मला तुझी लाज वाटते. खरंच असं अजिबात नाही आहे. मी अशा कितीतरी कस्टमरसोबत माझं खोटं बोललो आहे आणि म्हणूनच त्या लोकांनी मला विश्वास ठेवला, मला काम दिलं. हे सगळं मी मुद्दाम करत नाही आहे. माझ्याकडे कुठलाच दुसरा मार्ग उरला नव्हता. पण यशोदा, आज मी तुला वचन देतो की मी स्वतःला बदलण्याचा नक्की प्रयत्न करेन. आता कित्येक वर्षांची सवय आहे, सुटायला थोडा वेळ लागेल ना, पण मी प्रयत्न करणार नाही तर तुला एक दिवस बदलून पण दाखवेन. त्यावर आता यशोदा उलट राजाची पाठ थोपटतो की आता राजाने या मार्गावरती म्हणजे खऱ्या मार्गावर जायचा निर्णय घेतला आहे म्हणून. आणि राजाच्या डोळ्यात अश्रू असतात. यशोदा ते अश्रू पुसतो. इतक्यातच तिथे अवनी येते. अवनी जेव्हा यशोदाला हाक मारते त्यावेळेला राजा तर तिच्याशी नजरच मिळू शकत नाही. त्याला पुन्हा पुन्हा अवनीच्या नजरेत पडल्यासारखं होतं. त्याला लाज वाटते स्वतःची. त्यावर यशोदा विचारतात की हां, काही बोलायचं होतं का तुम्हाला. अवनी म्हणते की नाही नाही यशोदा, तुमचं काही महत्त्वाचं बोलणं चालू आहे का. मग राहू देत, मी नंतर येते. त्यावर राजा अचानकच म्हणतो की अहो नाही नाही, बोला तुम्ही. यशोदा म्हणतात की नाही नाही, तसं काहीच नाही, आमचं बोलणं संपले, बोला ना काय झालं. अवनी तिथे यशोदासमोर आता मोठा बॉम्ब फोडते. यशोदाला ती सांगते की मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती. यशोदा म्हणतात सांगा ना. अवनी त्यावर त्यांना सांगून टाकते की मी राहण्यासाठी दुसरं घर बघितले आणि उद्याच्या उद्याच मी तिथे शिफ्ट होण्याचा विचार करते. आता तर राजाच्या पायाखालची जमीन हादरते. त्यावर यशोदा म्हणतो की घर शोधलं पण. त्यावर अवनी सांगते की हो, पेपरमध्ये मी एक जाहिरात पाहिली होती की तिथे घर भाड्याने दिलं आहे. आणि मी तुम्हाला आधीच बोलले होते ना की मला जर घर मिळालं तर खरंच मी जाईन इथून. म्हणून मी सकाळीच ते घर बघून बोलणी करून आले आणि ॲडव्हान्स पण देऊन आले. त्यावर यशोदा विचारतो की म्हणजे मगाशी तुम्ही बाहेर गेलात ते त्यासाठी का. अवनी सांगते की हो. यशोदा विचारतात की पण कोणती जागा आहे ती. अवनी तिथलाच जवळचा जो ॲड्रेस आहे तो देते. यशोदा विचारतात की पण काय आहे, असं अचानक घर शोधलं आणि चाललं आहे तर असंही सांगताय. आमच्यावरती विश्वास बसत नाही आहे का तुमचा. त्यावर अवनी म्हणते की नाही नाही यशोदा, तसं काहीच नाही आहे, मला तर जावंच लागेल ना. मी तुम्हाला म्हणाले होते की जर मला घर मिळालं तर मग मी निघून जाईन आणि अगदी योग्य वेळी मला घर मिळाले मग तुम्हाला सांगावं म्हणून मिळाले. यशोदा म्हणतो की तुम्ही जे सांगताय ते पटतंय मला, पण असं अचानक येऊन सांगायला असं वाटलं नव्हतं.
त्यावर अवनी म्हणते की मला तरी स्वतःला कुठं वाटलं होतं की इतक्या लवकर घर मिळेल. पत्ता पाहिल्यावर फक्त बोलून बघूया म्हणून मी गेले होते, पण माझं नशीब चांगलं होतं की घर मिळून गेलं. यशोदा म्हणतो की ठीक आहे आता, पण तिथे सगळं ठीक आहे ना? म्हणजे ते घर सुरक्षित आहे ना? काय तुम्ही तिथे एकट्याच राहणार आहात? अवनी सांगते की हां, त्याची काहीच अडचण नाही आहे. मी ज्या घरात राहणार आहे ना, त्याच्या खालच्या मजल्यावर एक कुटुंब राहतं आणि ते घरमालक पण खूप छान आहेत. त्या घरात 4 जण राहतात. यशोदा म्हणतो की पण जाताना कोणाला तरी सोबत घेऊन जायचं ना? अवनी सांगते की माझ्याबद्दल चुकीचा विचार नका करू दादा. मी आपल्या घरात राहते असं मी त्यांना सांगितलेलं नाही आहे. यशोदा विचारतो की पण का? तुम्ही इथे राहताय असं का नाही सांगितलं? घर मिळणार नाही असा विचार केला होता का? म्हणजे आमच्या ओळखीमुळे? त्यावर अवनी म्हणते की तसं नाही आहे. मी इथे राहतं असं म्हटलं असतं तर ते विचारतील ना की जवळचं घर असताना दुसरं का शोधताय? म्हणून मी त्यांना सांगितलं की माझं घर दुसरीकडे आहे आणि मी इथे नोकरीनिमित्त राहण्यासाठी आले. म्हणून मी तुम्हाला सोबत नाही नेलं. फक्त चुकीचा काही अर्थ काढू नका इतकंच. यशोदा अवनीला विचारतो की पण जावं लागणारच आहे का तुम्हाला? तर त्या अवनीच्या डोळ्यातही टचकन पाणी उभं राहतं. ती सांगते की मी इथे आता नाही राहू शकत. मी तर तुम्हाला आधीच म्हटलं होतं ना की लवकरात लवकर मला एखादं घर शोधून द्या. घर मिळालं की जाईन मी. माझं इथे राहणं योग्य नाही आहे. सगळी चौकशी करूनच मी ते घर फायनल केलं आहे आणि मी उद्याच निघेन. यशोदा विचारतो की पण उद्या? अवनी सांगते की मी त्या घरमालकाला उद्याच राहायला जाते असं सांगून आले. माझ्याकडे जास्त सामान नाही आहे, फक्त एक बॅग आहे, म्हणून उद्याच येते असं म्हणाले. पण हे सगळं मला मनापासून तुम्हाला सांगावंसं वाटलं म्हणून मी इथे आले. यशोदा म्हणतो की ठीक आहे. अवनी म्हणते की ठीक आहे आणि ती निघून जाते. आता तिला बॅग पॅक करायची असते. पण अवनी जाणार म्हणून आता राजाच्या डोळ्यात इतके अश्रू दाटून येतात की त्याची अवस्था यशोदालाही बघवत नाही. पण प्रेक्षकांनो, आता इथेच येणार आहे मोठा ट्विस्ट. कारण आपला राजा थोडीच त्याच्या राणीला म्हणजे अवनीला जाऊ देणार आहे. पण आता तो काय करतोय तिला अडवण्यासाठी, धांगड कुटुंबात परत घेऊन येण्यासाठी? बघत राहा आपल्या चॅनलवरती. आणि आता राजा अवनीची 1 मंथ ॲनिव्हर्सरी सगळेजण मस्त धूम धडाक्यात साजरा करणार आहेत. आता तो ट्विस्ट तुम्हाला